आपल्या स्वतःच्या वैयक्तिक अकाउंटवरती आपल्याला केवायसी करायचं आहे. केवायसी म्हणजे काय, तर आपला जो काही आधार कार्ड आहे तो आधार कार्ड अपडेट असलेला आधार कार्ड आपल्याला बँकमध्ये आपल्या अकाउंटला द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपलं केवायसी पूर्ण झालं तर आपलं ट्रान्झॅक्शन व्यवस्थित होईल. बघा कधी कधी काय होतं, आपण अकाउंट आपलं चालू ठेवतो तरी सुद्धा बँकेच्या नियमानुसार, रिझर्व्ह बँकेच्या सर्क्युलरनुसार दर 10 वर्षाने ते दर 8 वर्षाने आपल्याला जे आपलं आधार कार्ड अपडेट आहे ते बँकेत द्यायचं आहे, केवायसी करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय मिळतं, तर आपल्याला काही बँकेच्या स्कीम आहेत, योजना आहेत, त्याच्यात आपल्याला लाभ मिळतो. आता मगाशीच मॅडम म्हणाल्या की आपल्याला एखादा रोजगार करायचा असेल, बिझनेस करायचा असेल तर आपल्याला पैशाची गरज भासते, जे काही पैसे आपल्याकडे नसतात. जसं आपण मॅडम म्हणाला की आपण आपल्या मिस्टरांना सांगू नाही शकत की मला बिझनेस करायचा, मला पैसे द्या. तर आपल्याला स्वतःला म्हणजे महिला या नात्याने स्वतःला उभं राहायचं आहे. मग आपण आपला बिझनेस कसा स्टार्ट करू शकतो. बऱ्याचशा महिला आहेत की घरगुती म्हणजे आपल्या घरापासून जेवणाचे डबे वगैरे तयार करून आपण जेवणाचे डबे पार्सल वगैरे देतो, म्हणजे खानावळ तयार करतो घरामध्ये. मग ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला बँकेकडून काही स्कीम मिळतात, म्हणजे रोजगार करता येतो, त्यासाठी बऱ्याचशा स्कीम आहेत. तर मी पहिली जी स्कीम तुम्हाला सांगणार आहे ती आहे CMGP स्कीम, म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना. म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना काय आहे, तर ह्यामध्ये जर आपल्याला बिझनेस करायचा झाला, अगदी सुरुवात करायची झाली